बोलावून एकमेकांना आजूबाजूच्या लोकांना सांगितलं असतं की या रामटेके वाचनालयाजवळ जेवण भेटून राहिलं, चला, म्हणजे आपोआप ते नाही का एखादी आग पसरते तशा प्रकारचं या कार्यक्रम म्हणजे त्यांच्या कार्यक्रमाचं पसरलं असतं. परंतु आमच्या या आंबेडकरी चळवळीचं असं दुःख आहे की आम्ही पैसा वाटू शकत नाही. अरे तुमचे पैसे वाटणारे ते पैसा आणतात कुठून? कोणाचा पैसा आहे तो वाटतात? इकडे तुम्हाला वाटते तिकडे डबल न काढते. आता इलेक्ट्रिकचं बिल आपण आपली शेकून घेऊन राहिलो अशी परिस्थिती आहे. मग म्हणता महापोराला जे नोकरी भेटून न राहिली, प्रायव्हेटीकरण झालेलं आहे. काही काही माझ्या भगिनी बोलतात, कधी मी इकडे आलो बोलतात महापोराला लावून द्या ना जे कचऱ्याच्या गाडीवर. अरे चांगलं तर म्हणा की महापोराले कुठेतरी एखाद्या चांगल्या ह्याच्यामध्ये मॅनेजरची जागा भेटेल का, कंपनीमध्ये एखादी वॅकन्सी तिथे आहे का, असं बोला ना. आमच्या माया आजच्या काय बोलून राहिल्या, माया पोराला कचऱ्याच्या गाडीवर लावून द्या ना जी. आमची एखादी बहिणी म्हणते, आमची भगिनी म्हणते, साहेब आहे का काही काम तिकडे, कोणतेही चालन महानगरपालिकेमध्ये. मी म्हणतोय त्या भगिनींना माझा जे आहे सांगणं आहे, अरे हजारो वर्षापासून तुम्ही हे घाण उचलण्याचं तुम्ही काम करताय, हे सोडणार कधी एवढं सांगा पहिले. आणि पहिली तुमची मानसिकता तुम्ही बदलवणार आहे की नाही एवढं सांगा. थोडी सोच मोठी ठेवा, गोल मोठा ठेवा, टार्गेट मोठं ठेवा की मला माझ्या या भारत देशाचा प्राईम मिनिस्टर बनवायचा आहे, मुख्यमंत्री बनवायचा आहे, आमदार खासदार बनवायचा आहे माझ्या लेकराले, किंवा ज्या माझ्या पोराला कलेक्टर बनवायचं आहे, अशी मोठी सोच ठेवा ना. मी आजच्या मायबापांना पहिले सांगणार, नुसतं जन्म देऊन मायबाप बनलो एवढं गर्व बाळगू नका. गर्व एवढा बाळगा की माय पोरगा माणूस झाला पाहिजे आणि माझं पोरग मी जन्माला आणलेलं या देशाच्या कामात आलं पाहिजे असा माणूस बनवा. पण मात्र आमच्या डोक्यात ते नाही आहे. निवडणुका आल्या म्हणजे बिर्याणीचे कुठं हंडे मांडले आहे त्याचा प्रचार कसा करायचा एवढा आम्ही करतो. काही काही तर दलाल आमच्या प्रत्येक गल्लीमध्ये आहे. मी दलाल म्हणतो त्यांना, भडवेगिरी करतात. बाया सुद्धा, महिला सुद्धा दलाली करतात. अरे दलाली जो है ना ये करना छोड़ दो. अरे आपलं घर मजबूत करण्यासाठी आपली एनर्जी लावा, आपलं घर मजबूत करण्यासाठी. आणि आमचं घर कोणतं आहे पहिले हे समजलं पाहिजे. आमचं घर कोणतं आहे हे पहिले समजलं पाहिजे. ज्यांना घर समजत नाही म्हणून तुम्ही बेघर आहात.